मांडोगण फराटा येथे स्वामी समर्थ यांचा जो आज आपण कार्यक्रम घेत आहात हा दर रविवारी असतो का? हो, दर रविवारी आरती असते. त्याबद्दल अजून काय माहिती सांगू शकताय जेणेकरून भक्तांची संख्या वाढू शकते? दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता आरती घेतो आणि रविवारी वाचन घेतो. आणि हे आम्ही आता पौर्णिमेपासून रविवारची आरती घेतो, सोमवारी वाचन. मग ते सांगितलं. नाही, तुम्ही रविवारी वाचन म्हणले. सोमवारी किती वाजता असते इथं वाचन? सोमवारी वाचन 10:30 सकाळी. परमपूज्य गुरु महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. आपल्या इथे गुरु पौर्णिमेपासून श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आपण चालू केली आहे. इथे दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता स्वामींची आरती होते. त्याच्या अगोदर 5 ते 6 येथे बालसंस्कार घेतले जातो लहान मुलांचे. आणि सोमवारी भागवताचं पारायण म्हणजे जसे सण येतील तसं ग्रंथाचं वाचन घेतलं जातं. दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल, परत श्री स्वामी चरित्र सारामृत ते, परत भागवत पारायण यासारखे ग्रंथांचं वाचन आपण घेतो. अजून काय उपक्रम आहेत आपले? ते म्हणजे मेन फोकस गुरुमाऊली मेन फोकस बालसंस्कारवर केलेला आहे. बालसंस्कार म्हणजे कसं, आज जर एक मुलगा व्हायला गेला तर पूर्ण पिढी बाद होते, बरोबर आहे की नाही? त्यासाठी गुरुमाऊलींनी पूर्ण फोकस बालसंस्कारवर केला आहे. या दिंडोरी प्रणित मार्गात एकूण 18 विभाग आहे. त्या 18 विभागापैकी एक म्हणजे बालसंस्कार विभाग. ह्याच्यामध्ये मुलांवर चांगले संस्कार कसे होतील त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. या दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे मेन 3 उद्दिष्ट आहे. एक म्हणजे समाजकारण, अध्यात्म. याच्यामध्ये 80% समाजकारण आहे, फक्त 20% अध्यात्म आहे. याच्यामध्ये समाजकारांमध्ये काय करतो, मुलांकडून वृक्ष लागवड करून घेतो, नदी स्वच्छता अभियान चालू आहे, सामुदायिक विवाह सोहळे आपण याच्यामध्ये घेतो ह्या ग्रामाभियानद्वारे. परत जे म्हणजे गरजू पीडित ज्यांना खरंच काही दुःख आहे, अडचणी आहेत, त्यांना या सेवेच्या मार्फत त्यांना विशिष्ट प्रकारची सेवा दिली जाते. त्यानुसार त्या सेवेमार्फत त्यांच्या अडचणी दूर होते. सेवा